शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण गव्हाच्या प्लॉटवरती भेट देण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो, हा आपला गव्हाचा प्लॉट सर्वसाधारणपणे 2 महिन्याचा झालेला आहे. यामध्ये मित्रांनो सध्या बघायचं झालं तर आपला गहू हा निसवण्याच्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे सध्या जी गव्हाची ओंबी असते ते नुकतीच गव्हाच्या याच्यातून बाहेर पडताना दिसत आहे तुम्हाला. आपला सर्वसाधारणपणे आतापर्यंत 30 ते 40% गहू निसवलेला आहे. म्हणजेच गावातून ओंबी बाहेर पडलेली आहे 30-40% पूर्ण एकराच्या प्लॉटमध्ये. तर मित्रांनो, याची पेरणी करताना आपण एका साऱ्यामध्ये 8 ते 9 काकऱ्या असतात, म्हणजे लाईन असतात, त्या पद्धतीने केलेले आहे. तर या गव्हामध्ये सर्वसाधारणपणे चिकट्याचा काळा मावा याचा प्रादुर्भाव जाणवत होता. त्यासाठी आज आपण एक फवारणी करणार आहोत. तसंच यामध्ये एक टॉनिक आणि एक खत आपण मिक्स करून याच्यावरती फवारणी करणार आहोत. तर मित्रांनो, आपण यामध्ये स्केलअप हे औषध म्हणजेच होमोप्रासोनिडिन हा घटक असलेला औषध आहे. याचा उपयोग करणार आहोत. आपण याचा उपयोग 100 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 मिली करणार आहोत. तसेच क्रॉप टॉनिक 21 या टॉनिकचा वापर करणार आहोत. याच्यामध्ये इसेन्शियल एलिमेंट्स फायटोथेनिक ॲसिड, कायटिन, विटॅमिन B1, B2, B6 आणि B12 याचं कॉम्प्लेक्स येतं मित्रांनो. तसेच यामध्ये चिकट्यासाठी आपण क्लोरो 50% वापरणार आहोत, जे की लिफान नावाने आहे. लिफान 50 क्लोरोफायरिफॉस म्हणजे 50% येते. आणि त्याबरोबर आपण हे इंडिकम कंपनीचं 0-40-50 प्लस 3.3% झिंक हा कंटेंट असलेला विद्राव्य खत आहे. याची मिश्र फवारणी घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला गव्हाच्या प्लॉटमध्ये चांगला फायदा होईल. जेणेकरून होमोप्रासोलिडिन जे आपल्याला गव्हाची ओंबे लांब करण्यासाठी उपयोगास ठरेल. तसेच क्रॉपटॉनिकचा उपयोग आपल्याला सर्वसाधारणपणे याचा उपयोग आपल्याला टॉनिक म्हणून पिकामध्ये होईल, जेणेकरून हरित द्रव्याची उत्पत्ती जास्त असेल किंवा पानाची रुंदी असेल, चांगली ओंबी पडण्यासाठी, ओंबीमध्ये चांगला दाणा भरण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होईल. व 0-40-50 प्लस 3.3 झिंक यामध्ये आपल्याला 40% फॉस्फरस व 50% पोटॅश, तोही ऑक्साईड बेसमधला आपल्या पिकाला जाईल. त्याबरोबरच 3.3% ऑक्साईड बेसमधलं झिंक आपल्या पिकामध्ये जाईल, जेणेकरून आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. धन्यवाद.